नमस्कार. आज आपण महाराष्ट्रातील दोन खूप महत्वाच्या रेशन कार्ड योजनांबद्दल बोलणार आहोत. प्राधान्य कुटुंब म्हणजे PHH आणि अंत्योदय अन्न योजना म्हणजेच AAY. अनेकांना प्रश्न पडतो की यासाठी अर्ज कसा करायचा, कोण पात्र आहे. तर आज आपण हेच सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी या दोन योजना काय आहेत ते पाहू. मग PHH आणि AAY साठी कोण पात्र आहे ते समजून घेऊ. त्यानंतर अर्ज कुठे आणि कसा करायचा आणि शेवटी त्यासाठी कोणती कागदपत्र लागतात हेही बघू. चला मग सुरू करूया. चला तर आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया. ह्या दोन महत्वाच्या योजना नक्की आहेत तरी काय आणि त्या कोणत्या कायद्यानुसार चालतात? तर ह्या दोन्ही योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा म्हणजेच NFSA या कायद्यानंतर्गत येतात. हा केंद्र सरकारचा कायदा आहे आणि त्याचा उद्देश अगदी सरळ आहे. पात्र कुटुंबांना कमी किमतीत, चांगल्या दर्जाचं आणि पुरेशा प्रमाणात अन्नधान्य मिळावं. या कायद्यानुसार पात्र कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला दर महिन्याला 5 किलो अनुदानित धान्य मिळतं. बरं, तर आता आपण पहिली योजना बघूया. ती म्हणजे प्राधान्य कुटुंब किंवा ज्याला आपण PHH म्हणतो. या योजनेसाठी कोण पात्र ठरू शकतं ते आता आपण समजून घेऊया. PH योजनेसाठी उत्पन्नाचा एक निकष आहे. जर एखादं कुटुंब ग्रामीण भागात राहत असेल तर त्यांचं वार्षिक उत्पन्न 44,000 रुपयांपेक्षा जास्त असू नये. हा एक खूप महत्वाचा नियम आहे. आणि शहरी भागांसाठी हीच मर्यादा थोडी वेगळी आहे. शहरी भागातील कुटुंबांसाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 59,000 रुपये आहे. म्हणजे ग्रामीण आणि शहरी भागांसाठी वेगवेगळे नियम आहेत हे आपल्या लक्षात आलं असेल. इथे एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. ही योजना अशा कुटुंबांसाठी आहे जी दारिद्र्य रेषेखाली म्हणजे BPL मध्ये येत नाहीत, पण तरीही त्यांना सरकारी मदतीची आवश्यकता आहे. ही कुटुंब राज्याच्या काही विशिष्ट निकषांनुसार NFSAच्या लाभासाठी पात्र ठरतात. आता आपण वळूया दुसऱ्या आणि अत्यंत महत्वाच्या योजनेकडे. अंत्योदय अन्न योजना म्हणजेच AAY. नावातच आहे, ही योजना समाजातील सर्वात गरजू आणि शेवटच्या घटकासाठी बनवली आहे. अगदी बरोबर. या योजनेचं मुख्य ध्येय हेच आहे की ज्यांना मदतीची सगळ्यात जास्त गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचणं. चला तर मग बघूया यामध्ये नक्की कोणाकोणाचा समावेश होतो. या योजनेची पात्रता खूपच विशिष्ट आहे. म्हणजे ज्या कुटुंबांचे प्रमुख विधवा आहेत किंवा दुर्धर आजारी आहेत, अपंग आहेत किंवा 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत आणि ज्यांच्याकडे उत्पन्नाचं काहीच साधन नाही, अशी कुटुंब यासाठी पात्र आहेत. इतकंच नाही तर एकट्या राहणाऱ्या गरजू महिला किंवा पुरुष ज्यांना कुणाचाही आधार नाही त्यांचाही यात समावेश होतो. या व्यतिरिक्त आपल्या महाराष्ट्रातील माडिया, कोलाम, कातकरी यांसारख्या आदिम आदिवासी कुटुंबांनाही ह्या योजनेत थेट समाविष्ट केलं गेलं आहे. त्याचबरोबर ज्या कुटुंबांचे प्रमुख कुष्ठरोगी आहेत किंवा या आजारातून बरे झाले आहेत त्यांनाही या योजनेचा मोठा आधार मिळतो. आता ग्रामीण भागाचा विचार केला तर भूमिहीन शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी आणि कुंभार, चांभार, विणकर, लोहार, सुतार यांसारखे कारागीर ज्यांचं उत्पन्न खूपच अस्थिर असतं त्यांचाही या योजनेत समावेश केला जातो. आणि मग येतात असंघटित क्षेत्रात रोजंदारीवर काम करणारे लोक. मग ते शहरात असोत किंवा गावात, म्हणजे झोपडपट्टीत राहणारे, हमाल, सायकल रिक्षा चालवणारे, हातगाडी ओढणारे, फळं फुलं विकणारे, गारुडी, कचरा वेचणारे, या सगळ्या घटकांचा यात समावेश आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला पात्रता तर समजली, पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न की या योजनांसाठी अर्ज करायचा कुठे आणि कसा. चला आता आपण ही प्रक्रिया पाहूया. अर्ज करण्यासाठी 2 सोपे मार्ग आहेत. एक आहे ऑफलाईन, म्हणजे आपण आपल्या जवळच्या अन्नपुरवठा कार्यालयात किंवा जिल्हा पुरवठा कार्यालयात जाऊन थेट अर्ज देऊ शकता. आणि दुसरा सोपा मार्ग आहे ऑनलाईन. त्यासाठी राज्याच्या अन्नपुरवठा विभागाच्या mahafood.gov.in सारख्या पोर्टलवर जाऊन अर्ज करता येतो. अर्ज करण्याची प्रक्रिया तशी खूप सोपी आहे. आपल्याला फक्त कार्यालय किंवा ऑनलाईन पोर्टलवर जायचं आहे. अर्ज पूर्णपणे भरायचा आहे, त्याला सगळी आवश्यक कागदपत्र जोडायची आहेत आणि तो जमा करायचा आहे. एकदा का कागदपत्रांची तपासणी झाली की साधारणपणे 30 दिवसांच्या आत रेशन कार्ड मिळतं. कुठलाही अर्ज यशस्वी होण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे योग्य कागदपत्र. तर आता आपण बघूया की ह्या अर्जासोबत नक्की कोणती कागदपत्र जोडावी लागतात. अर्ज करताना काही गोष्टी लागतीलच,
जसं की कुटुंब प्रमुखाचं आधार कार्ड आणि फोटो, आपण कुठे राहता याचा पुरावा, उत्पन्नाचा दाखला आणि जर लागू असेल तर जातीचा दाखला. आणि हो, जर आधीचं रेशन कार्ड असेल तर ते रद्द केल्याचा पुरावा सुद्धा लागतो. ही कागदपत्र जर आधीच तयार ठेवली तर काम खूपच सोपं होतं. आणि एक छोटीशी पण सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची राहिली. अर्ज जमा केल्यावर एक अर्ज क्रमांक मिळतो. तो नंबर खूप जपून ठेवा, कारण याच नंबरवरून आपल्या अर्जाचं पुढे काय झालं हे तपासणं किंवा कार्यालयात चौकशी करणं खूप सोपं होऊन जातं. तर आज आपण PHH आणि AAY या महत्त्वाच्या राशन कार्ड योजनांबद्दल सगळी माहिती घेतली. आता फक्त एक क्षण विचार करा, आपल्या ओळखीत, आपल्या आजूबाजूला असं कोणी आहे का ज्यांना ही माहिती खरोखरच उपयोगी पडू शकते? ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवून आपण एका गरजू कुटुंबाला नक्कीच मदत करू शकतो. धन्यवाद.